आईची जात आता मुलगी लावू शकणार आहे तसा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। आईच्या जातीच्या आधारे मुलीला जातीचे प्रमाणपत्र देण्याचा कोर्टाने आदेश दिलेला आहे। बदलत्या काळाप्रमाणे अशी पावलं उचलावी लागतात असं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठाने म्हटलंय। पुदुच्चेरीमधील एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। अल्पवयीन मुलीच्या आईची जात आधी द्रविड आहे आणि याच जातीच्या आधारित अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जारी करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। मुलीच्या शिक्षणावरती परिणाम होऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आल्याचं कोर्टाने सांगितलंय। रामराजे शिंदे या निकालासंदर्भातली माहिती देतात। रामराजे, बिलकुल सीजीआय सूर्यकांत यांच्यासमोर हे प्रकरण आलेलं आहे आणि हे यासाठी महत्त्वाचं आहे कारण आतापर्यंतचा जो नियम आहे तो म्हणजेच की वडिलाची जातच मुलांना लावता येईल असा नियम आहे। मात्र या प्रकरणामध्ये आता आईची जात पण मुलीला लावता येईल अशा प्रकारचा हा निर्देश देण्यात आलेला आहे। परंतु त्यासाठी कंडिशन ज्या ठेवल्या आहेत त्या म्हणजेच की शैक्षणिक नुकसान होऊ नये ही पहिली कंडिशन आहे। दुसरी कंडिशन म्हणजेच की मुलगी आईसोबत जर वाढली असेल आणि त्याचबरोबर आईचे जे संस्कार आहेत, आईचा समाज आहे त्या समाजाचं पालन करत असेल तर तिला ती जात देण्यासाठी हरकत नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शैक्षणिक आणि त्याचबरोबर पालनपोषण या दोन मुद्द्याचा आधार घेण्यात आलेला आहे। मात्र आता इथून पुढे यावरून आता मोठी चर्चा सुरू झालेली आहे की वडिलांच्या मग अशा जर आईला जर आईची जात जर मुलीला दिली गेली तर मात्र मग वडिलाच्या जातीचं काय होणार, म्हणजे की त्याच्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण होतील का असा सुद्धा सवाल निर्माण झालेला आहे। का दोन्ही जाती चालणार आणि आईची जात चालणार असेल तर कोणत्या कंडिशनमध्ये चालणार हे सुद्धा आता इथून बघावं लागणार आहे। परंतु जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितले आहे की बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला तशी पावलं सुद्धा उचलावी लागणार आहेत। त्यामुळे हे संकेत दिलेत एक प्रकारे की पुढचे जी नियमावली असणार आहेत, पुढचे जे आदेश असणार आहेत ते याच दृष्टीने असणार आहेत की आईची जी जात आहे ती जात सुद्धा मुलांना आता यापुढे लावता येणार आणि यामुळे दोन पर्याय जे आहे ते मुलांना उपलब्ध होऊ शकतील। परंतु याचा गैरवापर होऊ नये याची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे कारण मग फक्त एज्युकेशनसाठी ऍडमिशनसाठी केवळ आईची जात वापरणं हे सुद्धा धोकादायक ठरू शकतं। त्याच्यामुळे या संदर्भामध्ये सुद्धा इथून पुढे मोठा उहापोह होऊ शकतो, चर्चा होऊ शकते। परंतु सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे की बदलते काळाप्रमाणे पावलं उचलावी लागतील। दुसरं म्हणजे की आईची जात जे आहे ते मुलीला दिलं जाऊ शकतं, शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि आईचा जो समाज आहे त्या समाजाचं तसे संस्कार जर असतील मुलीवर तर जात देण्यासाठी अडचण नाही। परंतु आता हे आदेश दिल्यामुळे जातीचं प्रमाणपत्र आहे त्या मुलीला मिळणार आहे आणि ही देशातली अशा प्रकारची पहिलीच घटना अशी म्हणावं लागेल। निश्चित अतिशय ऐतिहासिक असा निर्णय सुप्रीम कोर्टाने रामराजे दिलेला आहे आणि यानंतर या संदर्भामध्ये निकाल देताना आणि तो लागू करण्यासाठी कोणकोणत्या अटी घातलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने पुढील काळामध्ये आणखीन महत्त्वाच्या गोष्टी जातीच्या आधारे घडू शकतात हे सुद्धा दिसून येते। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।